नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, ATPची एक्झामिनेशन झाली, त्याची फर्स्ट आन्सर की आली आहे आणि फायनल आन्सर की सुद्धा आलेली आहे। बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे आम्हाला कॉल येतात की सर कट ऑफचा व्हिडिओ कधी, आणि त्याच्यासाठी आपण एक गूगल फॉर्म पण दिला होता, पण जेवढे रिस्पॉन्स पाहिजे होते तेवढे रिस्पॉन्स आपल्याला विद्यार्थ्यांकडून मिळाले नाहीत। आणि जो डेटा मिळाला आपल्याला माहिती आहे साधारणतः एक 10% डेटा जो असतो तर त्याच्यामध्ये एक व्हेरिएशन असतं, एक मार्क्स जे विद्यार्थी टाकतात ते एक संयुक्तिक मार्क टाकत नाहीत। त्याच्यामुळेच आपण एक स्पेसिफिक ॲनालिसिस बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांसोबत आम्ही पर्सनल कम्युनिकेशन केलं आणि त्या पद्धतीने जो काही डेटा मिळाला, जो गूगल शीट ड्राईव्हचा जो डेटा होता तो डेटा आणि बरेचसे आपल्या बॅचचे विद्यार्थी होते त्यांच्याकडनं घेतलेला ऑथेंटिक डेटा जो आहे त्या अनुषंगाने एक प्रिडिक्शन करण्याचा प्रयत्न इथे आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे आहे विद्यार्थी मित्रांनो की इंटरव्ह्यूची तयारी करताना बेसिकली आपल्याला कुठल्या तरी पर्टिक्युलर पोस्टसाठीच जायचं आहे म्हणून आपण तयारी करतो असं नाही। इट इज अ कॉमन प्रोसेस अँड इट इज नॉट अ प्रोसेस ऑफ टीचिंग अँड लर्निंग। कुणीतरी शिकवतंय, कुणीतरी शिकतंय म्हणून त्या पर्टिक्युलर इंटरव्ह्यूमध्ये खूप चांगलं करतोय आपण अशातला भाग बिलकुल नसतो। हा सेल्फ डेव्हलपमेंटचा भाग असतो, कम्युनिकेशन स्किलचा भाग असतो आणि सॉर्ट ॲनालिसिसचा भाग असतो। त्याच्यामुळे या पर्टिक्युलर व्हिडिओमधनं आपल्याला फक्त एक बेंचमार्क घ्यायचा आहे, काही टेंटेटिव्ह आकडे घ्यायचे आहेत आणि त्या अनुषंगाने तयारी करायची आहे। बघा, ज्या विद्यार्थ्याचं बिलकुलच होणार नसेल त्यांनी सुद्धा जर सेल्फ डिसिप्लिनवरती काम केलं तर ते सुद्धा प्रिपरेशन होईल तुमच्या इंटरव्ह्यूचं, कुठल्याही इंटरव्ह्यूचं। ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं की ATP 2024ची जी एक्झामिनेशन झालेली आहे, फायनल मार्क जे आहेत किंवा फायनल आन्सर की जी आलेली आहे त्याच्यानुसार एक साधारणतः इंटरव्ह्यूची तयारी कोणी करावी आणि कशा पद्धतीने स्टार्ट करावं या संबंधीचं हे एक सेशन आहे। एकदम थोडक्यात मी कम्युनिकेट करणार आहे तुमच्यासोबत आणि एक टेंटेटिव्ह कट ऑफ जो काही डेटा अवेलेबल झाला त्याच्यावरनं एक टेंटेटिव्ह कट ऑफ जो आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे। आता एक रिव्ह्यू घेऊया आपण। एक साधारणतः आपल्याला माहिती आहे 2018ला एक्झामिनेशन झाली होती, त्यावेळेस तर अवेअरनेसच नव्हता, त्याच्यामुळे कट ऑफ खूपच कमी लागला होता। त्यानंतर जी नेक्स्ट एक्झाम होती ती 2022ची होती, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे स्टडी मटेरियल अवेलेबल झालं, त्यानंतर कोर्सेस अवेलेबल झालेत आणि खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयारी केली आणि त्याच्यामध्ये आपल्या इन्फिनिटीच्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि महाराष्ट्राचा टॉपर सुद्धा आपल्या बॅचचा आला होता। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ बद्दल बोलताना एक हिस्ट्री बघणं खूप गरजेचं असतं, पण याच्यामध्ये आपण हिस्ट्री म्हणजे 2018च्या तिथे जाणार नाही, कारण आपल्याला माहिती होती अवेअरनेस नसल्यामुळे खूपच कट ऑफ कमी लागला होता। पण साधारणतः जी नेक्स्ट एक्झाम होती 2022ची, याच्यामध्ये जर आपण वॅकन्सीज बघितल्या तर ह्या ज्या वॅकन्सी होत्या ह्या 138 वॅकन्सी होत्या आणि ह्या ज्या 138 वॅकन्सी होत्या त्या जर बायफर्केट केल्या सब कॅटेगरी वाईज तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक कॅटेगरीला ह्या जागा तिथे होत्या। ओके, म्हणजे त्याच्यामध्ये समांतर आरक्षण असेल, महिला असेल, स्पोर्ट्स असेल, दिव्यांग असेल, तर हे सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे सर्वसाधारण महिला, खेळाडू, अनाथ आणि दिव्यांग अशा सगळ्याच कॅटेगरीला बऱ्यापैकी जागा तिकडे होत्या आणि ओपनमध्ये याच्यामध्ये ज्या जागा होत्या त्या टोटल 52 म्हणजे 52 जागा होत्या। ओके, आणि त्या पर्टिक्युलर एक्झाममध्ये जो कट ऑफ लागला होता त्याचा जर रिव्ह्यू घेतला आपण 2022चा, आता हा इंटरव्ह्यूसाठीचा कट ऑफ आहे। ओके, फायनल कट ऑफ नाही, त्याच्यामुळे इथे सुद्धा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा होता 144.50 हा ओपन जनरलचा। ओके, खुला प्रवर्ग जो आहे त्याचा होता। महिलांसाठी तो होता 127.50, स्पोर्ट्ससाठी हा 55.50 लागला होता। त्यानंतर SC कॅटेगरीमध्ये जर गेलो तर तिथे 114.5, फिमेल SC 103.5, स्पोर्ट्स त्याच्यामधला हा 45.5। त्यानंतर ST कॅटेगरीचा कट ऑफ सगळ्यात कमी लागला होता त्यावेळेला, आपल्याला माहिती आहे 97.5 हा त्याच्यामधल्या जे जनरल आहे ST कॅटेगरी त्याचा, आणि फिमेल जे आहे तो 94 हा लागला होता आणि ST कॅटेगरीमध्ये जे स्पोर्ट कोटा होता ती 48ला लागला होता। त्यानंतर आपण ज्या पर्टिक्युलर सब कॅटेगरीज आहेत याच्यामध्ये बघा DTA हा स्पेसिफिकली 120.5 लागला होता, फिमेल त्याच्यामधला
06 लागला होता आणि NTB मध्ये जनरल 123 आणि फिमेल 83.5 आणि सगळ्या शेवटी स्पेशल बॅकवर्ड क्लास SBC जनरल 115 आणि फिमेल 104. आता त्या मानाने 138 ज्या जागा होत्या त्या मानाने हा कट ऑफ होता. त्यावेळेच्या पेपरची टफनेस असेल तर डेफिनेटली टफ पेपर होता. बऱ्याचदा RTI RTS सारख्या विषयामध्ये त्यांनी पर्टिक्युलर जे काही त्याच्यामधले ज्याला आपण म्हणतो की स्पेसिफिकली क्वेश्चन्स विचारताना एक वेगळ्या पद्धतीने विचारला होता आणि पहिल्यांदाच होता ते. त्याच्यामुळे हा जो कट ऑफ आहे साधारणतः हा त्या मानाने कमी होता ज्याची अपेक्षा आता आपण करतोय. बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्या कॅटेगरीज आहेत बघा, NTC जनरल 127, महिला 114, NTD 134 आणि 114, अदर बॅकवर्ड क्लास हा 129. आता बघा हा 129 आहे आणि ओपन जनरलचा जो आहे तो 144 आहे. म्हणजे बराच फरक होता त्यावेळेच्या OBC जनरल मधला. 113.5 हा तुमचा फिमेलचा होता. याच्यामध्ये स्पोर्ट्स सगळ्यात कमी, ओके, 35.5 वरतीच लागला होता. आर्थिक दृष्ट्या जे मागास विद्यार्थी आहेत EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन जनरल 132.5, महिला 115.5 आणि सगळ्यात कमी 20 हा लागला होता स्पोर्ट्स मधला. आणि अगेन स्पोर्ट्स 132.00 लागला होता. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिव्यांग. यावेळेस आपल्याला दिव्यांगाचा डेटा मिळाला नाही, पण दिव्यांग जर बघितलं तर 50, 74, 28, 90 असे हे त्याच्यामध्ये पर्टिक्युलर लागलेले आहेत. आणि ऑर्फन जे आहे अनाथ याचा हा 90 होता. आता या पर्टिक्युलर कट ऑफचा आणि आता येणाऱ्या कट ऑफचा तसा काहीही संबंध नाही. ओके. जागा इथे मी सांगितलं 138 जागा आणि त्या हिशोबाने त्यावेळच्या डिफिकल्टी लेवलला त्यावेळच्या नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपियर झालेत ते त्यांच्या हिशोबाने हा कट ऑफ होता. आता विद्यार्थी मित्रांनो यावेळेचा जो सिनारिओ आहे तर तो 148 जागा आहेत. म्हणजे डेफिनेटली 10 जागा वाढलेल्या आहेत. पण याच्यामध्ये जो खुला प्रवर्ग आहे तिकडे 52 होत्या, इथे 42 आहेत. ओके. हा एक फॅक्टर महत्त्वाचा आहे. बघा इथे जी अराखीव खुला होता तो 138 पैकी 52 होतं. म्हणजे मुळातच 138 जागा म्हणजे 10 जागांनी कमी जागा होत्या आणि जास्त खुल्या वर्गासाठी पर्टिक्युलर वॅकन्सी होत्या. आणि इथे मात्र 148 जागा असताना 42 हे बिंदू नामावलीनुसार झालेला आहे. त्याच्यामुळे हा फॅक्टर महत्त्वाचा ठरतो की पर्टिक्युलर तुमचा कट ऑफ वाढण्याचे चान्सेस असतात. बरोबर आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की डिफिकल्टी लेवल आपण बघितली यावेळच्या पेपरची. बऱ्याच विद्यार्थ्यांनी जो फीडबॅक दिला, आपण व्हिडिओ केले होते, त्यांचं असं म्हणणं होतं की सर त्या मानाने पेपर सोपा होता आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क जास्त पडले. आता बरेचसे विद्यार्थी मित्र जे आमच्या संपर्कात आहेत, जे आपल्या बॅचचे आहेत, ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली असेल किंवा आपल्या कंटिन्युअस अगोदरच्या बॅचला होते, तर त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर पेपर सोपा होता, चांगले मार्क्स पडतील. आणि त्यांनी मार्क्स जेव्हा सांगितले ते सुद्धा खरंच चांगले मार्क्स होते. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. तर हे दोन्ही फॅक्टर आहेत. हे जर वॅकन्सीज आपण बघितल्या तर आता जो कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण करतो, आपल्याला माहिती आहे साधारणतः जी लेखी परीक्षा आहे, मेन्स म्हणूया आपण, इथून ते इंटरव्ह्यू पर्यंत 1:3 रेशो असतो आयोगाचा आणि एका जागेसाठी 3 पर्टिक्युलर विद्यार्थी हे तिथे सिलेक्ट होत असतात. आणि कॅटेगरी सुद्धा ते फॉलो करतात. कॅटेगरी वाईज नुसार ते पर्टिक्युलर इंटरव्ह्यूसाठी विद्यार्थ्यांना कॉल करतात. आता जर आपण टेंटेटिव्ह टोटल जागा बघितल्या तर त्या 148 आहेत. तर 148च्या 3 पट एक जवळपास 444 म्हणजे 444 एवढे साधारणतः विद्यार्थी जे आहेत ते पात्र ठरणार कशासाठी, इंटरव्ह्यूसाठी. आपला प्रयत्न हा असला पाहिजे की याच्यामध्ये असलो पाहिजे आपण. बरोबर आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे कॅटेगरी वाईज म्हटलं नाही, मी एक जनरल स्टेटमेंट केलंय की 150 जागा आहेत तर एक साधारणतः 450 तुमचे विद्यार्थी तिथे इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचतील. बरोबर आहे. कारण हा नियम आहे आयोगाचा, याच्यानुसार ते होईल. पण याच्यामध्ये नुसतं इथे जाऊन फायदा होणार नाही. जो मागच्या वर्षीचा अनुभव आहे तर तिथे चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करावं लागेल. जो मॅक्सिमम स्कोर, आता जर तुम्ही खूपच स्कोर कट ऑफच्या वरती घेतला असेल तर थोडे तुम्ही सेफ झोनमध्ये असू शकता.
पण तिकडे मार्क घेताना आपल्याला खूप चांगले मार्क घ्यावे लागतील. आणि माझं असं म्हणणं आहे की सगळ्या विद्यार्थ्यांनी साधारणतः या रेंजची तयारी करायची, 32 ते 35 मार्काची इंटरव्ह्यूची तयारी करायची, तेव्हा कुठं ते साधारणतः आपल्याला त्या सिलेक्शन लिस्टमध्ये नेऊन ठेवू शकतात. येते लक्षात? तर या 1:3 नुसार आपण स्पेसिफिकली अपेक्षा करतोय की 444 विद्यार्थी हे तिकडे जातील. आता आम्ही जो जनरल सर्वे विद्यार्थ्यांची कम्युनिकेशन, आमच्या बॅचचे विद्यार्थी, त्यानंतर गुगल फॉर्म, याच्यामधनं आम्हाला खूपच कमी रिस्पॉन्सेस मिळाले. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांची इच्छा होती की सरांनी व्हिडिओ करावा, पण आम्हाला इनपुट लवकर मिळालं नाही. आम्ही रिपीटेड ते टाकलं तरी आम्हाला तेवढा रिस्पॉन्स मिळाला नाही. तरी फायनल आन्सर कीच्या नंतर एक ज्याला काय म्हणतो आपण की स्पेसिफिकली आम्ही पर्टिक्युलर एक स्पेसिफिक सर्वे केला ओरली आणि त्याच्यानुसार एक टेंटेटिव्ह देण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये मे बी फ्लेक्झिबल असतं, आपल्याला माहिती आहे टॉलरन्स बँड ठेवावा लागतो, प्लस मायनस याच्यामध्ये होऊ शकतात. फक्त एवढं मात्र आहे की या व्हिडिओच्या एंडला मी जे सांगणार आहे इंटरव्ह्यूबद्दल की कुणी तयारी करायला पाहिजे, तेवढं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. या प्रकारचा आपण गुगल फॉर्म सुद्धा घेतला होता, रिव्ह्यू सुद्धा घेतले होते विद्यार्थ्यांचे, आणि टिपिकल तुमचं आरक्षण आणि तुमचं समांतर आरक्षण या दोन्ही पद्धतीने फिमेल, स्पोर्ट, हँडिकॅप, ऑर्फन असं घेतलं होतं. डेटा कमी मिळाला, तरी जो डेटा मिळाला त्याच्यावरनं एक साधारणतः टेंटेटिव्ह कट ऑफ मी तुम्हाला सांगतो. हा कंप्लीट टेंटेटिव्ह आहे, याच्यामध्ये कुठलाही याच्यावरनं एकदम एक्साइटमेंटमध्ये जाता कामा नये किंवा एकदम डिमॉरलाइज होता कामा नये. ओके, तर ओपनचे बघा विद्यार्थी मित्रांनो, जो जनरल आहे आमच्या अंदाजाप्रमाणे साधारणतः 155 ते 160 या रेंजमध्ये हा कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत. का? कारण पेपर सोपा होता. आपण आता बघितलं 42 जागा या ओपन जनरलला आहेत. ओके, तर पहिले जे काही स्पेसिफिक पर्टिक्युलर विद्यार्थी असेल त्या हिशोबाने आपण हे कन्सिडर करू शकतो. तर 155 ते 160 हा स्पेसिफिकली स्कोर असू शकतो आणि त्याच्यामुळे तुमचे मार्क्स या कॅटेगरीमध्ये किंवा या रेंजमध्ये जर आले, आता याच्यामध्ये परत एकदा सांगतो की काही चेंजेस होऊ शकतात, पण एक जो काही आम्ही कट ऑफ डिफाईन केला आहे, प्री डिफाईन केला आहे, तर ही रेंज आहे. महिलांसाठी, फिमेलसाठी 135 ते 145 असा ब्रॉड बँड ठेवलेला आहे. कारण स्पेसिफिकली वुमेन कॅटेगरी जी आहे किंवा फिमेल कॅटेगरी जी आहे यांनी जर बघितलं आपण तर पेपर्स झाल्यानंतरचे रिस्पॉन्सेस आणि त्यांना आलेले मार्क्स याच्यामध्ये कुठेतरी तफावत दिसते. आता स्पोर्ट्ससाठी 2 जागा आहेत ओपनमधल्या, त्याचा काही डेटा अवेलेबल झालेला नाही. तसंच इथे सुद्धा ओबीसीमध्ये सुद्धा स्पोर्ट्सचा 2 जागा होत्या, अवेलेबल झाला नाही, त्याच्यामुळे असं स्पेसिफिक सांगता येणार नाही. तरी एक 50 ते 60च्या दरम्यान तुम्ही तिथे कन्सिडर करू शकता. SCBCमध्ये सुद्धा 1 जागा होती स्पोर्टची, तिथे डेटा मिळाला नाही. EWS 1 जागा होती, तिथे स्पोर्टसाठी मिळू शकला नाही. आता सेकंड जाऊया ओबीसी जनरल साधारणतः 143 ते 148 या दरम्यान जनरलसाठी लागू शकतो आणि 130 ते 135 हा फिमेलचा लागू शकतो. ओके, SCBC इकॉनॉमिकल बॅकवर्ड, ज्याला आपण म्हणतो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या, याच्यामध्ये जनरल जे आहे 143 ते 148 आणि फिमेलसाठी 138 ते 143. त्यानंतर इकॉनॉमिकली विकर सेक्शन विद्यार्थी मित्रांनो 139 ते 144 आणि फिमेलसाठी 122 ते 127 हा लागू शकतो. SC कॅटेगरीसाठी जनरल साधारणतः 131 ते 136 आणि फिमेल कॅटेगरीसाठी 121 ते 126 लागू शकतो. इथे सुद्धा 1 जागा स्पोर्टची होती, पण त्याचा डेटा अवेलेबल झाला नाही. जर आपण फायनल बघितलं महत्त्वाचं जे आहे तर 155 ते 160च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो ओपन जनरलचा. त्याच्या व्यतिरिक्त ज्या कॅटेगरीज आहेत, ST कॅटेगरी जनरल 128 ते 133 जागाही खूप महत्त्वाच्या. त्याच्यामध्ये 1 किंवा 2 जागा जर असेल त्या सब कॅटेगरीमध्ये तर डेफिनेटली कॉम्पिटिशन ही हाय असते आणि इझी स्कोअर पेपर होता, त्याच्यामुळे अजून हाय असते. त्यानंतर 117 ते 122 ह्या फिमेल ST साठी. त्यानंतर DTA जनरल 140 ते 145 हा बऱ्यापैकी नेहमी जास्त लागत असतो आणि फिमेलसाठी 133 ते 138. NTB जनरल 130 टू 140 आणि फिमेल 130 टू 140. NTC जनरल 145 टू 150 अँड फिमेल 140 टू 150.
NTD आहे बघा, जनरल 140 to 150 and 140 to 150 for female candidate also, and the last one is nothing but the special backward class, जनरल 130 ते 135 आणि फिमेल 120 ते 125. सगळ्यात महत्त्वाचं जो काही डेटा अवेलेबल झाला त्याच्यानुसार हे प्रिडिक्शन आहे. पेपरचा ॲनालिसिस आपण केला, विद्यार्थ्यांशी कम्युनिकेशन केलं, गुगल फॉर्म भरून घेतला, 90% त्याच्यामधली ॲक्युरेसी कन्सिडर केली आपण, आणि या सगळ्या गोष्टी करणं ॲनालिसिस करून एक टेंटेटिव्ह हा कट ऑफ आहे. एक साधारणतः जसं ओपनसाठी मी सांगितलं की हा एक कट ऑफची रेंज असू शकते. ओके, पण याच्यामध्ये कट ऑफ देताना काही रेस्ट्रिक्शन्स येतात. जसं आम्हाला दिव्यांगचे विद्यार्थी मिळाले नाहीत, स्पोर्टचा डेटा तेवढा म्हणावा तसा मिळाला नाही सब कॅटेगरी वाईज, त्यानंतर इवन द ऑर्फन त्याचा डेटा आम्हाला मिळाला नाही, आणि जो डेटा मिळाला त्याच्यामध्ये सुद्धा काही तफावत असू शकते. ओके, आता त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप संभ्रम निर्माण होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस इंटरव्ह्यूचं आपण प्रिपरेशन करत असतो, आपण थोडंसं स्क्रीन चेंजेस करूया म्हणजे आपल्याला थोडंसं सोपं जाईल. ब्लॅक, ठीक आहे. ओके, तर लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण स्पेसिफिकली इंटरव्ह्यूची तयारी सुरू करतो तर लक्षात घ्या इट इज नॉट अ प्रोसेस ऑफ टीचिंग अँड लर्निंग. हे काही शिकवलं बाबा आणि तसं उत्तर दे आणि त्यांनी जाऊन सांगितलं नाही. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्लस मायनस जरी मार्क असेल त्या रेंजच्या बाहेरचे, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल 155 ते 160 जर आपण म्हणत असेल कट ऑफ, तर 150 ओके या पर्टिक्युलर 5% आपण म्हणूया त्याला टेंटेटिव्ह, तर त्या लेवलनी जरी खाली मार्क असेल तरी त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी करायला काही हरकत नाही. का? कारण इंटरव्ह्यूची तयारी करणं म्हणजे खूप काही मोठं सायन्स आहे अशातला भाग नाही. सगळ्यात महत्त्वाचं डेली तुम्ही 2 तास जर दिले तर सेल्फ डेव्हलपमेंट होऊ शकते. या 2 तासामध्ये तुम्हाला काय करायचंय तर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला स्पेसिफिकली स्वतःला ओळखता आलं पाहिजे. स्वतःला काय करता आलं पाहिजे? ओळखता आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल सर आम्हाला काय ओळखायचंय, तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वॉट ॲनालिसिस करायचं आहे. स्ट्रेंथ आहे, विकनेसेस आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत, थ्रेट्स आहेत. आपल्यासाठी स्ट्रेंथ कुठली आहे, माझी स्ट्रेंथ कुठली आहे जी मला अपॉर्च्युनिटीकडे घेऊन जाते, आणि माझ्या मनामध्ये भीती काय आहे जे विकनेसशी रिलेटेड आहे. हा ॲनालिसिस करा, ऑन पेपर उतरून काढा, आणि स्ट्रेंथवरती चांगल्या पद्धतीने कसं बोलता येईल मला याची प्रॅक्टिस करा, आणि विकनेसेसवरती मी कसं ओव्हरकम करतोय हे मांडण्याचा प्रयत्न करा. येतंय लक्षात? त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट, जसं 2 तास मी डेली म्हटलं, तर याच्या व्यतिरिक्त मेडिटेशन असेल, हेल्थशी रिलेटेड असेल, व्यायाम असेल, याच्यावरती काम करा. डेफिनेटली त्याच्यामुळे माइंड फ्रेश राहतो आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल नक्कीच इंटरव्ह्यूमध्ये. कारण पर्सनॅलिटी बिल्डअप ही 2 पद्धतीने होऊ शकतं. एकतर तुमचं ब्रेन आहे आणि दुसरं तुमची पर्सनॅलिटी आहे. तर तुम्ही जोपर्यंत बोलत नाहीत तोपर्यंत तुमची बॉडी बोलत असते. म्हणजे तुम्ही शब्दच काही बोललाच नाहीत तर समोरचा माणूस तुमच्या अपीअरन्सवरनं, तुमच्या हेल्थवरनं, तुमच्या बॉडी लँग्वेजवरनं तुम्हाला कॉन्क्लूड करत असतो किंवा तुम्हाला समजून घेत असतो. आणि एकदा का तुम्ही बोलायला सुरुवात केली की मग तुमची जी कॅलिबर आहे ती त्याच्यामधनं दिसते. तर लक्षात घ्या की जोपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीने याच्यावरती काम करणार नाही तोपर्यंत ते इम्प्रेशन पडणार नाही. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे तर तुमचा जो पर्टिक्युलर प्रोफाईल आहे, आयोगाचा जो प्रोफाईल आहे तो प्रोफाईल प्रिंट करून घ्या. त्याच्यामध्ये जे काही इनपुट दिलेले आहेत तुम्ही आयोगाला, तुमची कॅटेगरी दिलेली आहे, तुमचं एज्युकेशनचं बॅकग्राऊंड दिलेलं आहे, तुम्ही कुठल्या गावावरनं, कुठल्या जिल्ह्यातनं, कुठल्या तालुक्यातनं आला ते दिलेलं आहे, तुमच्या इनिशियल लेवलची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, कॅटेगरी आहे, ही माहिती दिलेली आहे आपण आयोगाला, तर डेफिनेटली त्याच्यावरती विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. टेक्निकलचा भाग तर साईडला पडेल, पण याच्यावरती काम करा. बरोबर आहे? आणि हे जर तुम्ही केलं डेली तर नो नीड टू गो फॉर एक्स्ट्रा पर्टिक्युलर वी कॅन से दॅट एफर्ट्स. आणि हे असं नाही की ATPला मी आता माझं मेन्सचा स्कोअर बऱ्यापैकी आलाय चांगला आणि म्हणून मी तयारी करतोय. कुणीही तयारी करावी असं आहे, सगळ्यांनीच तयारी करावी, कारण हे कुठे ना कुठेतरी तुम्हाला कामी
येईल. त्याच्यामुळे इंटरव्ह्यूची तयारी कोणी करावी, तर इंटरव्ह्यूची तयारी प्रत्येकानेच करावी, जरी तो त्या बेंचमार्कमध्ये, जरी तो त्या स्पॅनमध्ये बसत नसेल तरी, कारण ह्यानी काही वेगळं होणार नाही. हे तुमच्या महत्त्वाचं फायद्याचंच आहे. येतंय लक्षात? त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही एक गोष्ट लक्षात घ्या की इंटरव्ह्यू ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस स्लो लर्निंग प्रोसेस करायची आहे. तुम्हाला एक एक पर्टिक्युलर पॉईंट्सवरती काम करायचं आहे आणि ज्या काही लॅकोना आहे त्याच्यासाठी इंटरव्ह्यूच्या बॅचेस असतील किंवा गाईडलाईनचं मटेरियल असेल, याच्यावरती आपण जाऊ शकतो. जे विद्यार्थी या बँडमध्ये बसतात नक्कीच त्यांनी तर सुरुवातच करायला पाहिजे. आणि कसं मला 30+ मिळू शकतात इंटरव्ह्यूमध्ये, कारण मागच्या वेळेस आपण बघितलं की इंटरव्ह्यूचे मार्क्स खूप, ज्याला म्हणतो आपण की स्पेसिफिकली त्या इंटरव्ह्यूच्या मार्कावरती डिपेंड केलं की हु इज इन आणि आउट. तर डेफिनेटली तुम्हाला याही वेळेस तेच फेस करावं लागणार आहे. तुमचा जर स्कोअर चांगला नसेल किंवा थोडा काठावर असेल तर तुम्हाला जास्त मेहनत ही करावीच लागेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे एक प्रिडिक्शन याच्यासाठी दिलं कारण एक दिशा ठरते आपल्या याच्यानुसार. आणि त्याच्यामध्ये जर कोणाला स्पेसिफिकली गायडन्ससाठी आणि इंटरव्ह्यूसाठी जर बॅच जॉईन करायची असेल तर मॉक इंटरव्ह्यू गायडन्स बॅच आहेच आहे आपली. टेलिग्रामवरती आपल्या सगळ्या पर्टिक्युलर ॲडव्हर्टाइजमेंट आहेत. याच्यामध्ये अडसूळ सर असतील, त्यानंतर NB पासलकर सर असतील, डिपार्टमेंटचे जे अधिकारी निवृत्त झालेले आहेत ते असतील. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने तुमची तयारी करून घेऊ. आणि हे बुकसुद्धा PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्या बॅचमध्ये मिळणार आहे. ओके, आणि ह्या 2 मॉकची, त्याच्यापैकी एक मॉक हा जे MPSCचे एक्स पॅनल मेंबर असतात त्यांच्यासोबत होईल आणि एक आपले जे इंटरनल ज्याला म्हणतो ऑफिसर्स आहेत किंवा जे काही संपर्कातले अधिकारी आहेत त्यांच्यानुसार होईल. तर या दोन्ही पर्टिक्युलर इंटरव्ह्यूचं आणि हे PDF सॉफ्ट कॉपी तुम्हाला त्या पर्टिक्युलर ॲपमध्ये मिळेल. आजच ॲप डाउनलोड करा इन्फिनिटी अकॅडमीचं आणि त्याच्यामध्ये ही बॅच तुम्ही परचेस करू शकता. दुसरी गोष्ट, ज्यांना डॅफ ॲनालिसिस करून घ्यायचं असेल तर डॅफ ॲनालिसिस याच्यामध्ये तर होणारच होणार. इथे मेन्शन केलं बघा, डॅफ ॲनालिसिस ऑफ इंडिव्हिज्युअल ॲस्पिरंट. पण जर वाटत असेल आत्ताही की मला येऊन सरांना भेटायचं आहे आणि थोडीशी माहिती घ्यायची तर तुम्ही मानकरवाडा ऑफिसला येऊ शकता. तुमचा फक्त प्रोफाईल घेऊन या आणि त्याच्यावरती आपण डिस्कस करू. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचं एक ज्याला म्हणतो आपण की डिस्क्लेमर म्हणूया की हे एक टेंटेटिव्ह आकडे आहेत. याच्यामुळे हुरळून जाऊ नका किंवा डिमॉरलाइज होऊ नका. पण प्रत्येकानेच इंटरव्ह्यूची तयारी करायची असते, हे मात्र लक्षात घ्या. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या 5 मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.